मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मस्साजोगमध्ये संतोष देशमुख कुटुंबियांची आज भेट घेतली। यावेळी त्यांनी हत्या प्रकरणावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। तसंच मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर देखील निशाणा साधला। धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। तसंच मंत्री मुंडे पैसा, पद आणि राजकारणाला हपापलेला माणूस आहे असा घणाघातही त्यांनी केलाय। राजीनाम्याची मागणी करत जरांगेंनी मुंडेंचा एकेरी उल्लेख देखील केलाय। कारवाई सरकारकडून होत नाही। चार्जशीट मध्ये छेडछाडी होण्याची 100% शक्यता आहे। तपास यंत्रणेला 100% मुभा दिलेली नाही। 100% गृह मंत्रालयाने मुख्यमंत्र्यांनी जर त्यांना आदेश दिले असते याच्यात सोडू नका एक सुद्धा, तर आतापर्यंत बीडचा अर्ध जेल भरला असतं। एवढी गुंडगिरी पसरलेली, एवढी मोठी टोळी, खून करणाराची, खंडण्या मागणाराची आणि यांना सांभाळणारा एक, त्याला बी कोणचा कानून आता पडायचो डोळे का काय काय झाले त्याला। कारण आम्ही का नाव घेतो त्याचं, त्या धनंजय मुंड्याचं, त्याचं कारण असं आहे की मान्य न्यायालयापुढं मीडियाच्या बांधवानेच दाखवलं होतं की याच्यात बड्या नेत्याला फोन लावला आरोपीने। बडा नेता कोण मग? टोळ्या सम्राट यालाच नाद आहे, बाकीच्याला कोणाला नाद नाही असली। पैसा कमवणे, सत्ता पाहिजे, पद पाहिजे, हे त्यालाच नाद आहे आणि हे त्याचेच लोक आहेत। अहो नुसतं जवळून हिंडलं तरी आमच्या सारख्याला चौकशाला देत, नुसतं जवळ हिंडलं तरी। आणि मग आता हे त्याचे लोक आहेत। हेच म्हणलेत 5 वर्ष त्यांनी ते पालकमंत्री पद त्याला विकलं होतं। मग आता त्याचेच लोक आहेत ते कसं काय 6 रुपये होऊ शकत नाही? मग मंत्री म्हणून होत नाही काय? 6 रुपये व्हायलाच पाहिजे ना देव। अरे आमच्यासारख्या गरिबाचे लेकर होते, आंदोलनात उभा राहिलं तरी ते शूटिंग करायला येते त्यांचे लोक। ते पोलिस निलंबित व्हायला पाहिजे होते, त्यांना बढती मिळाली। म्हणून आम्हाला शंका येते देशमुख मॅटर मध्ये सुद्धा। दरम्यान मसाजोगचे ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंबाने उपोषणाला बसू नये अशी विनंती मनोज जरांगेंनी केली आहे। देशमुख कुटुंब उपोषणाला बसल्यास राज्य ढवळून निघेल, त्यामुळेच देशमुख कुटुंबाने आंदोलनाचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी जरांगेंनी केली। मात्र जरांगेंनी ही मागणी मसाजोगच्या ग्रामस्थांनी जरांगेंची ही मागणी फेटाळून लावली आहे। देशमुख कुटुंबाने ही मागणी फेटाळली आहे। आम्ही आंदोलन करणार, तुम्ही आतमध्ये पडू नका असं धनंजय देशमुख म्हणतात। गावकऱ्यांनी आणि देशमुख कुटुंबियांनी अन्नत्याग आंदोलनाची घोषणा केली आणि हे राज्याची आणि राज्य सरकारची नाचक्की करणारा निर्णय। जर का मस्साजोग गावकरी देशमुख कुटुंब उपोषणाला बसलं तर राज्य पुरं ढवळून निघणार। सरकारनं या कुटुंबाचा अपमान केलाय, चेष्टा केली असा राज्यात अर्थ जाणार आहे। जे गावकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे त्या संदर्भात मनोज दादांशी आमची चर्चा झाली आणि आम्ही त्यांना सांगितलं की दादा तुम्ही यामध्ये सहभागी होऊ नका, गावकरी आणि आम्ही कुटुंबीय या आंदोलनात सहभागी होत आणि आंदोलन करू। तर भाजपा आमदार सुरेश धस यांच्या पाठोपाठ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी देखील धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। पाहूया। धनंजय मुंडेंनी देऊन टाका ना, आता थोड्या दिवसापुरता राजीनामा द्या ना। आणि तुमचा संबंध जर संतोष देशमुखच्या खुनामध्ये नाही आला, हे जे भ्रष्टाचाराचं आहे याच्यात नाही आला, तर परत पुनर्स्थापित व्हा ना तुम्ही। परंतु तुम्ही का चिटकून बसलाय त्याला? कशामुळे अलगत चिटकून बसलाय? आणि त्याच्यामुळे आमची कुठं अजितदादाच्या पक्षाची पाहिजे तेवढी प्रसिद्धी होती, त्याच्यामुळे आम्हाला बी आनंद वाटतोय। मंत्रिमंडळात राहून ज्यावेळेला आरोप होतात, एक क्षण सुद्धा पदावर राहणं दोष आहे। लगेच राजीनामा देऊन मोकळे झाले पाहिजे। चुकला ना, चूक झाली ना, लोक पाहतात ना। तर मयत सरपंच देशमुखांचे धाकटे बंधू धनंजय देशमुख यांनी मुंडेंच्या राजीनाम्याचा चेंडू मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कोर्टामध्ये टाकलाय। पाहूया। यांचा राजीनामा सगळे लोक मागतायत, तर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला पाहिजे। काय हरकत आहे? पुन्हा जर तुमचं नाव त्याच्याशी जोडलं गेलं नसेल किंवा तुम्ही तपासात कुठं सापडलं नसेल तर पुन्हा तुम्ही तुमचं मंत्रिपद प्रस्थापित करू शकता असं म्हणाले होते। तुमचं काय मत आहे की धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे? त्याचं मुख्यमंत्र्यांनी ठरवायचं, मुख्यमंत्री साहेबांना, उपमुख्यमंत्री साहेबांना ठरवायचं। आमच्या ज्या मागण्या आहेत ते आम्ही मागतोय, त्याच्यावर आमचं तुम्ही लक्ष द्यायचं। मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी आतापर्यंत कुणी कुणी केली आहे ते पाहूया। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया, तसंच करुणा मुंडे, मराठा आंदोलक मनोज जरांगे या सर्वांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितलेला आहे।
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनावणे, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी आमदार प्रकाश सोळंके, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.